कोविड नंतर 2020च्या आसपास अचानक 70% मुस्लिम फेरीवाल्यांची, बांगलादेशी मुस्लिम फेरीवाल्यांची संख्या वाढली। त्यामध्ये बीएमसी, पोलीस, स्थानिक काही नेते आणि स्थानिक गुंड यांना हाताशी धरून मराठी फेरीवाल्यांना हद्दपार करायचा कार्यक्रम झाला। पालघर, वसई, सफाळ्यामधून येणारे आमचे भाजीवाले यांना हद्दपार करायचं काम झालं। त्यांना या काही गटांकडून बसू दिलं जात नाही। सभापती महोदय, मोठ्या प्रमाणात हप्ते वसुली केली जाते। मराठी फेरीवाल्यांना संरक्षण दिलं जात नाही। मिलिंदजी, दादर मध्ये 0 नंबर, हा 0 नंबर काय आहे ते आपल्याला बीएमसी वाले आणि पोलीसवाले, स्थानिक प्रशासन चांगलं सांगेल। हे 0 नंबर जो आहे हे करणारा जमालुद्दीन आणि त्याचा भाऊ शमशुद्दीन हे रोहिंग्यासाठी फंड रेज करत होते सभापती महोदय। आणि त्यावेळेला भाजप माहीमच्या माझ्या सहकारी अक्षता तेंडुलकर असतील, साखरकर असतील, यांनी जाब विचारायचा प्रयत्न केला आणि काय झालं, त्यांच्यावरच आज केसेस झाल्यात। दर महिन्याला कुर्ला कोर्टातून त्यांना त्या ठिकाणी तारीख मिळते आणि तिथं जावं लागतं। ही आज वस्तुस्थिती आहे। दादर मध्ये फळ, भाजी, कपडे, मच्छी विक्रेते यांना मोठ्या प्रमाणात बंगाली भाषा बोलतात। जनता मार्केट, परब साहेब, जे आपल्याला जोशी साहेबांनी, मुख्यमंत्री मनोहरजी जोशी यांनी बांधलेलं, हे कोणासाठी होतं? मराठींसाठी, हॉकर झोन म्हणून बांधलेलं। आज तुम्ही जाऊन तिथं बघा, आज तिथे 90% हे त्या ठिकाणी गैर हिंदू आणि गैर मराठी लोक, सचिन भाऊ तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील। आणि सगळ्यात महत्वाचा विषय ज्याच्याबद्दल कोणी उल्लेख केला, अनेक फेरीवाल्यांची आधार कार्ड जर तुम्ही बघितली सभापती महोदय, जन्मतारीख काय आहे? 1 जानेवारी, 1 जानेवारी सगळ्यांची जन्मतारीख आहे। आणि पोलिसांना विचारलं की ते म्हणतात त्यांच्याकडे आधार आहे। मालदा आणि मुर्शिदाबाद इथून येऊन मोठ्या प्रमाणात सभापती महोदय कागदपत्र तयार केली जात आहेत आणि अशी स्थानिकांची त्या ठिकाणी तक्रार आहे। आपला कोळी समाज हा मुंबईच्या सांस्कृतिक आणि आर्थिक इतिहासाचा महत्वाचा भाग आहे। आज त्यांच्या उपजीविकेचं संरक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। वाढत्या बांगलादेशी अनधिकृत मच्छी विक्रेत्यांमुळे मुंबईमध्ये पारंपरिक कोळी महिलांचा व्यवसाय सुद्धा धोक्यात आलेला आहे सभापती महोदय। पिढ्यानपिढ्या मासळी विक्री करणाऱ्या स्थानिक कोळी महिलांना स्पर्धेचा आणि दबावाचा सामना त्या ठिकाणी करावा लागतोय। त्याचा परिणाम काय होतोय? बाहेरून आलेल्या मोठ्या गटांमुळे दरांमध्ये अनैसर्गिक अशी स्पर्धा निर्माण झाली आहे आणि पारंपरिक बाजार व्यवस्था विस्कळीत होत चालली आहे। या सगळ्याचा परिपाक एक तुम्हाला फार महत्वाचा सांगते, तो आपल्या इथे बसलेल्या सगळ्यांसाठी गंभीर आहे की या सगळ्या घुसखोरांमुळे डेमोग्राफी बदलत चालली आहे आणि त्यामुळे लव जिहाद